पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मार्च 2026 मध्ये संसदेत पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. पश्चिम आशियातील इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक इंधन संकटानंतर त्यांनी देशवासियांना आश्वस्त केले आहे. त्यांच्या विधानातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. घाबरू नका, नो नीड टू पॅनिक. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पॅनिक बाईंग, गरजेपेक्षा जास्त खरेदी टाळा, असे आवाहन सरकारने केले आहे. रणनीतिक साठा, स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज. भारताकडे सध्या 53 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाचा आपत्कालीन साठा, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहे. तसेच हा साठा 65 लाख मेट्रिक टनांपर्यंत नेण्याचे काम सुरू आहे. पुरवठा साखळी. युद्धामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीत अडथळे येत असले तरी भारत 27 ऐवजी आता 41 देशांकडून तेल आयात करत आहे, ज्यामुळे एकाच भागावर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली आहे. पर्यायी इंधन. गेल्या 10 वर्षात इथेनॉल मिश्रण, इथेनॉल ब्लेंडिंग आणि रेल्वेचे विद्युतीकरण केल्यामुळे दरवर्षी लाखो लिटर डिझेल आणि पेट्रोलची बचत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. थोडक्यात सांगायचे तर पेट्रोल डिझेल संपणार नाहीये. फक्त जागतिक परिस्थितीमुळे सरकार सतर्क आहे आणि साठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. उल्हासनगरमध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. उल्हासनगर 4 नंबर येथील विनिस पेट्रोल पंप आणि 5 नंबर पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत. नागरिक तासनतास पेट्रोल भरण्यासाठी थांबलेले आहेत. मात्र या गर्दीमागचं कारण म्हणजे कोणतीही अधिकृत टंचाई नसून सोशल मीडियावर पसरलेली अफवा आहे. पेट्रोल संपणार असल्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये घाबराट निर्माण झाली आहे. परंतु प्रशासनाच्या माहितीनुसार सध्या पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी. त्यामुळे घाबरू नका, फक्त आवश्यक तेवढंच पेट्रोल भरा. कॅमेरामॅनसह मी गोपीचंद मिसाळ, नवा लढा जनतेचा.